नमस्ते, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सर्वे? आय होप सर्वे आनंदित असेल, मजेत असेल. मी नेहा सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहाज ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहोत पिकनिकला. म्हणजे कुठे? तर आमची पिकनिक फक्त आमचीच नाही आहे, ते आहे आमच्या भक्तांसोबतची पिकनिक. म्हणजेच आम्ही चाललो आहोत थेऊरला. थेऊर हे पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज सकाळी आम्ही लवकर उठलो ॲज युज्युअल, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर. त्यानंतर मंगल आरती वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही घरून निघालो. तर आम्हाला 6 वाजता टच व्हायला सांगितलं. आमचं जे मंदिर आहे NVCCचं, तिथे बसेस येणार होते, तर तिथे आम्हाला पोचायचं होतं. तर ही आहे आमची बस. आम्ही बसलो. बसमध्ये बसल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्हीच लवकर येऊन पोचलो, पण जेव्हा की आम्हाला उशीर झाला होता पोचायला, तर नंतर कळालं की ही बस आमच्यासाठी नाही आहे, ही दुसऱ्या भक्तांसाठी होती. तर आमच्यासाठी जी बस होती ही आहे ती. तर इथे आम्ही येऊन बसलो आता आणि 1 बाय 1 सगळ्यांची अटेंडन्स घेतली, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. कारण पिकनिकसाठी पहिले 2 महिने आधी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं. तर तिथे 1 बाय 1 सर्वांची नावं वगैरे घेतली. त्यानंतर नावानुसार ते बँड पण देणार होते, कारण तिथे जे पिकनिक स्पॉट आहे तर तिथे बाहेरचे पण लोक येणार होते. तर आमचा जो ग्रुप होता तो म्हणजे भक्तांचा ग्रुप होता, ओळखण्यासाठी म्हणून बँड दिले होते. तर हे बघा, हे असे बँड आहे ते. आणि इथे श्रीजीचा ब्रेकफास्ट नव्हता झाला, म्हणून त्यासाठी मी इडली घेतली होती घरून करून. तर तो आता इडली खात आहे. तर इथे आम्ही निघालो तेव्हा 7:30 वाजले होते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नेमकं चाललो कुठे, तर मी सांगते आता. आम्ही चाललो आहे थेऊर म्हणजे हे उर्ली कांचनच्या जवळपासच आहे. तर ते एक रिसॉर्ट म्हणून आहे, नेचर नेस्ट म्हणून त्याचं नाव आहे. खूप छान अशी जागा आहे ती. आमचं तर पहिल्यांदाच अनुभव आहे पिकांबरोबर पिकनिकचा. तर गेल्या 2-3 वर्षापासून हे चालू आहे. तर आमचा फर्स्ट टाईमच आहे, कारण आम्ही न्यूली कनेक्ट झालो आहोत NVCCशी, मंदिराशी. तर आमचा हा पहिलाच अनुभव आहे आमच्या भक्तांबरोबर. तर लोकमिलनचा अर्थ म्हणजे लोकमिलन म्हणजे परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज आहेत, त्यांचे जे डिसायपल्स आहेत, म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत, त्यांचा जो ग्रुप असतो, तर त्यांच्या ग्रुपचा एक शेवटी गेट टुगेदर म्हणजेच भक्तांचं मिलन. तर असे इस्कॉनमध्ये कार्यक्रम होतच राहतात, जेणेकरून भक्तांमध्ये एक चांगलं बॉन्डिंग असलं पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळायला पाहिजे. तर इथे आम्ही पोचलो होतो. पुण्याहून आम्हाला इथे पोचायला जवळपास 45 मिनिट्स लागले होते. तर इथे 3 ट्रॅव्हल्स आले होते आणि काही भक्त स्वतःच्या कारनी आले होते. तर पुण्याहून काही जास्त लांब नाही आहे, 40 किलोमीटर असेल. आणि इथे आता आम्ही पोचलो आहे. तर हे आहे नेचर नेस्ट ॲग्रो टुरिझम. तर इथे तुम्हाला भरपूरशा अशा गोष्टी बघायला मिळेल. सुंदर असा नेचर व्ह्यू आहे, जिकडे बघावं तिकडे छान अशी नारळाची उंच उंच झाडं आहेत. इथे आल्यानंतर अशा भरपूर काही गोष्टी आहे की ज्या तुम्ही तुमच्या बालपणी केल्या असेल त्या पुन्हा तुम्ही जागृत करा. इथे आल्या मुलांचं खेळणं चालू झालं होतं, कारण त्यांना खेळायसाठी भरपूर ऑप्शन होते इथे. तर तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला, आणि खूप मोठं असं पटांगण आहे. जवळपास 9 एकरमध्ये हे सर्व कवर झाले होतं. तर या आमच्या माताजी मंदिरच्या. तर माताजीला म्हटलं तुम्ही आता व्हिडिओमध्ये दिसणार आहेत, तर माताजी लाजायला लागल्या. आम्ही इथे आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सांगितलं की एकत्र या, कारण इथे आता गुरु आणि प्रभुपादांची आरती होणार होती. तर इथे आता गुरुवंदना वगैरे होणार होती, त्यासाठी सर्व तयारी वगैरे आधी केली होती. आणि आता इथे प्रभुपादांची आरती सुरू आहे. आता इथे गुरुवंदना म्हणजेच गुरु आरती झाली आहे. त्यानंतर ब्रेकफास्ट देणार होते. तर त्याआधी आम्हाला दिवसभराचं काय शेड्यूल आहे, काय प्रोग्राम्स होणार आहे, त्याबद्दल थोडं लक्षण दिले होते. त्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो. आणि बघा किती सुंदर, जसं की गावाकडचं आपल्याला लूक दिसायला मिळते तशासारखंच. मग इथे आम्हाला ब्रेकफास्ट वगैरे दिला. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये होतं सांबार, केळ, उपीट आणि रिफ्रेशमेंट म्हणून एक छान असा ज्यूस होता. तर इथे आता ब्रेकफास्ट वगैरे आम्ही सर्व करत होतो. त्यानंतर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग सर्व ज्यांना जिथे फिरायचं आहे, थोडं रिफ्रेशमेंट म्हणजे आणखी नेचर व्ह्यू बघायचा आहे, तर 5-10 मिनटाचा असं ब्रेक होता. तर आम्ही म्हटलं चला थोडं एक्सप्लोर करूया.
तर आम्ही थोडं फिरायला गेलो. तर इथे लहान मुलांचा शूट चालू होता, म्हणजे ज्यांना बड्डे शूट वगैरे करायचं असेल छोट्या मुलांना तर त्याच्यासाठी पण ही जागा बेस्ट आहे. तर इथे श्रीजेला दिसला होता झुला, तर तो झुलायला लागला होता. तर इथे साईडला पण छोट्या मुलांसाठी वेगळं, मोठ्या मुलांसाठी वेगळं अशी वेगवेगळे इक्विपमेंट होते खेळायचे. तर इथे छोट्या मुलांसाठीच होतं, तर छोट्यासोबत मोठे पण छान एन्जॉयमेंट करत होते. तुम्ही बघू शकता. आम्ही माताजी पण काही मागे नव्हतं राहिलो, आम्ही पण आमचं बालपण दिवस आठवून घेतलं आणि आम्ही पण मस्त एन्जॉय करायला लागलो. अशी कार्यक्रम अरेंज करण्याचं मागचं कारणच ते आहे, कारण डिओटीज म्हणजेच भक्त कुठल्या ना कुठल्या सेवेत बिझी असतोच आणि त्याला सेवा तर असतेच, परत त्याला भौतिक काम म्हणजे त्याला ऑफिस वर्क किंवा कुठलंही इतर वर्क जे करत असेल तर त्या कामात तो गुंतलेला असतो. तर वर्षातून असा एकतरी दिवस काढायचा जेणेकरून तुम्ही भक्तासोबत थोडंफार एन्जॉयमेंट करू शकाल आणि नवीन नवीन अनुभव आपले शेअर करू शकाल. तर इथे आल्यानंतर आपली वय काय आहे हे आपण विसरूनच जातो आणि खरंच आमच्यासोबतही तसंच झालं, कारण आपणही लहान मुलांबरोबर त्यांचं बघून देखील आपणही त्यांच्यासारखं एन्जॉयमेंट करायला लागतो आणि खरंच खूप छान असा एन्जॉयमेंट झाला. तर हे बघा, आता इथे हे चालायचं होतं तर त्यासाठी तर हे एक छोटंसं रोपवे होतं जे की पाट्यांचं असं बनवलं होतं. त्याच्यावर चालायला थोडं कठीण होतं, कारण ते चालता चालता असं हलत होतं, तर जेणेकरून आपल्या पाठीमागे जर कोणी असेल तर तो आपल्याला जोरात हलवून खाली पाडू शकतो. तर मी म्हटलं माताजी नाही आहे, तर मग मी पहिले पटापट जाऊन आले, त्यानंतर माताजीच गेल्या होत्या बाकीच्या. तर खूप छान असा अनुभव आला होता आणि छान असं नवीन नवीन गोष्टी बघायला मिळाल्या. हा अनुभव मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच घेतला, कारण लहानाची मी एवढी मोठी झाली पण असा अनुभव कधीच घेतला नाही. तर खूप छान वाटलं असं याच्यावर जाताना आणि लहान मुलांसोबत एन्जॉयमेंट करायला काही वेगळाच अनुभव येतो आपल्याला. तर जीवनात असा कधी ना कधी अनुभव तुम्ही पण घ्या, कारण नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण नेहमीच तयार राहिलं पाहिजे. आणि भक्तांबरोबर तर यात्रा किंवा कुठलं हे बघा माझं झालंच होतं. त्यानंतर माताजी आल्या होत्या, कारण त्यांनी मला बघितलं होतं याच्यावर चढताना, तर मग मी खाली उतरून गेली आणि आता या दोघी चालल्या. तर मदत यांची खूप मजा आली होती, कारण हे हलायला लागलं होतं. तर इथे त्यानंतर मग आम्ही बाजूला इथे छान असं सर्कल असं घुमणारा एक झुला होता, त्यावर आम्ही चढलो. तर इथे सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती, मग या माताजी आल्या की म्हणे चला आता मी आली, तुम्ही पण फिरवा. त्यानंतर उतरून गेलं, कारण त्यांना चक्कर आली. नंतर मग आता आम्ही फिरायला लागलो, पण फिरवणारं कोणी होतं नाही. तर मग एका माताजीने म्हणजे या माताजीने आम्हाला असं गोल फिरवलं. तो झुला काही हलतच नव्हता, कारण वेट खूप जास्त झालं होतं. तर त्यानंतर आम्ही प्रयत्न केला आणि शेवटी आमचा तो झुला फिरला. हरी बोल. कृष्णाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या. हरी बोल, हरी बोल. नंतर मग इथे आम्ही सीसॉ खेळायला आलो होतो. तर आमच्या बाजूला पण दोन माताजी बसल्या होत्या. तर माझे पाय जमिनीलाच टेकत होते, कारण मी उंचीला जास्त असल्यामुळे मला तो अनुभव छान असा घेता नाही आला. पण कसंही असो, खूप छान मज्जा आली असे नवीन नवीन खेळ खेळायला. तर इथे आम्ही छान सीसॉ खेळलो. का कशी केली आम्ही धमाल. इथे आता आम्हाला 10 मिनिटाचे अर्धा तास कधी झाले हे कळलंच नाही. त्यानंतर आम्हाला तिथे आवाज पण द्यायला लागले होते की आपले जे काही कार्यक्रम आहे ते चालू होणार होते. तर आम्ही म्हटलं की चला थोडा वेळ आणखी एन्जॉय करू, त्यानंतर जाऊ. तर जवळपास सर्वच भक्त इकडे तिकडे छान एन्जॉय करत होते. प्रभूजी लोकांचा वेगळा ग्रुप होता त्या दुसऱ्या साईडला आणि इकडे फक्त माताजीच होते फक्त, आणि छोटे मुलं पण होते त्यांच्याबरोबर. तर इथे आता बघा माताजीच लोक कसे घसरतात. तर इथे आता सगळ्यांचं घसरणशिलावर घसरून झालं आहे आणि मस्तपैकी आता मस्त गॉगल बिगल घालून मस्त फोटोशूट करत होते. हरी बोल. कारण सगळ्यांसाठी खूप छान असा नवीन अनुभव होता. काही भक्त होते ते आधीच आले होते आणि हे माताजींचं बघा, यांना तर आज माउंट एव्हरेस्टवर चढायचंच होतं, म्हणजे चढायचंच होतं, तर खाली यायचं नावच नव्हते घेत. तर इथे आता आम्ही आलो आहोत, कारण इथे पहिलेच उशीर झाला होता.
तर इथे आता गेम्स होणार होते. तर पहिला गेम होता तो म्हणजे रेसिंग हँड असं गेमचं नाव होतं आणि इथे 3 ग्रुप बनवले होते. तर पहिलं ग्रुप म्हणजे मदन मोहन होतं, दुसरं म्हणजे गोपीनाथ होतं आणि तिसरं म्हणजे गोविंद होतं. तर इथे आपल्याला म्हणजे चिठ्ठ्या लपवून ठेवल्या होत्या आपल्यासाठी आणि ते 1 बाय 1 चिठ्ठी शोधून आणायची होती. तर सर्व असे चिठ्ठी शोधायला लागली. तर चिठ्ठीमध्ये तुम्हाला एक क्ल्यू लिहिला होता. तो क्ल्यू म्हणजे दुसऱ्या चिठ्ठीसाठी होता. तर असं आपल्याला 7 की 8 चिठ्ठ्या शोधून त्यांना आणून द्यायचं होतं. जो पहिले आणून देईल तो विनर होता. तर चिठ्ठ्या अशात खूप दूर दूर जागी लपवून ठेवल्या होत्या. तर जे लोक पहिले येऊन गेले होते म्हणजे असा अनुभव घेतला होता त्यांना थोडंफार आयडिया होतं. बट आम्ही न्यू होतो, तर माझ्यासाठी तर पूर्ण न्यू होतं. तर त्यामुळे मला काही एवढं जमलं नाही ते खेळायला. तर आम्ही फक्त असं बघत होतो, इकडे तिकडे एक्सप्लोर करत होतो. आणि इथे बघा साईडला छान असा आम्हाला एक व्ह्यू दिसला. तो म्हणजे इथे कुंभार जसं मडकी वगैरे बनवतं, तर तसा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी पण ॲक्टिव्हिटी त्यांनी ठेवली होती तिथे. इथे येऊन बघितलं तर आमच्या माताजी या विनर झाल्या होत्या. तर हरी बोल माताजींसाठी खूप छान खेळल्या त्या. तर इथे जे विनर होते त्यांना गोविंदासकडनं छान गोड असं गिफ्ट मिळालं. तर एकदा परत हरी बोल त्याच्यासाठी. त्यानंतर इथे सेकंड गेम चालू झाला होता. तो म्हणजे पूर्ण प्रश्न पूर्ण उत्तर असं त्याचं नाव होतं. हा जो काही प्रश्नावलीचा कार्यक्रम होता त्यामध्ये आम्हाला भगवद्गीता, भागवतम किंवा आध्यात्मिक म्हणजे जसं चैतन्य चरित्रामृत झालं या ग्रंथावरचेच प्रश्न विचारले होते. तर ज्यांना येत होते ते उत्तमच आहे, कारण जे सिनियर डिवोटीज आहे त्यांना ते काही गोष्टी माहीतच होत्या. बट जे नवीन आहे त्यांच्यासाठी एक खूप छान अनुभव होता, कारण त्यांनाही हे कळून आलं होते की प्रभुपादांनी जे काही ग्रंथ आपल्यासाठी लिहिले आहे ते आपण नियमितपणे वाचलेच पाहिजे. तर खूप छान असा अनुभव झाला. प्रश्नावलीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर थोडा रेस्ट झाला आमचा. त्यानंतर मग इथे प्रसाद यायचाच होता. तर छोटे मुलं इथे एन्जॉय करत होते, कारण बाजूला स्विमिंग पूल होता आणि बाहेरचे सुद्धा भक्त काही तिथे आले होते. काही भक्त होते, काही नॉन भक्त होते. तर ते पण छान इथे एन्जॉयमेंट करत होते. जागेवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला भरपूरशा अशा गोष्टी अनुभवायला मिळेल. तर इथे लहान मुलांसाठी छान स्विमिंग पूल होतं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे स्विमिंग पूलमध्ये जाणं तर त्यांना खूपच कमेंट करणारा क्षण होता. तर इथे श्रीजे पण मस्त पाण्यात खेळत होता आणि बाकी मुलं पण होते छोटे छोटे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यात खेळायला सर्वांनाच आवडतं. तर इथे पण तसंच झालं आहे. छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आहे. तर आमचा श्रीजे पाण्यातून काही बाहेर यायलाच नव्हता बघत, तर जबरदस्ती त्याला बाहेरून आणलं, कारण त्याला थंडी लागली असते नंतर. आणि मग इथे आम्ही बाजूला आलो, कारण प्रसादाला यायला उशीर होता. तर आम्ही थोडं म्हणून रिलॅक्ससाठी इथे आलो. तर इथेच तसंच फिश स्पा केला. त्यानंतर मग आम्ही इथे प्रसादाला आलो. तर इथे खूप सुंदर असा स्वादिष्ट प्रसादम दिला होता. त्यानंतर मग संगीत खुर्चीचं आयोजन करण्यात आला होता. तर सर्वप्रथम जे माताजीच होतं त्यांच्यासाठी संगीत खुर्ची आयोजन केली होती. त्यानंतर प्रभूजीसाठी आणि मग त्यानंतर छोटे जे बालगोपाल होते त्यांच्यासाठी. तर खूप सुंदर असा अनुभव आला इथे संगीत खुर्ची खेळताना. गेम बघून आपल्याला शाळेतले दिवस आठवले होते, कारण आपल्या शाळेत पण असं संगीत खुर्चीचे कार्यक्रम नेहमी व्हायचे. कधी तुम्ही पण असा अनुभव घेतला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आता आमची माताजींची संगीत खुर्ची मस्तपैकी चालू आहे. आता मी तर इथे आउट झाली आहे आणि श्रीजे पण झोपून उठला होता. तर इथे आता प्रभूजींची पण संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केला होता बाजूला. तर हे बघा आता प्रभूजी पण एन्जॉय करतात आणि प्रभूजींनी पण खूप मस्त असं नाचून मस्त संगीत खुर्चीचा अनुभव घेतला.
त्याला बसल्या बसल्या कंटाळा येत होता, तर मग मी त्याला बाजूला इथे घेऊन आली जिथे रोपवे झुला होता असा. तर तिथे तो थोडा वेळ झुलला आणि त्यानंतर मग छोट्या मुलांची पण संगीत खुर्ची अशी चालू झाली. तर इथे श्रीजने पण खूप छान असा अनुभव घेतला आणि त्याने जरा पण असा त्रास नाही दिला, जरा पण चिडचिड नाही केली. तर इथे छोटे मुलं कारण भरपूर होते खेळण्यासाठी, तर त्याच्यासाठी पण एक नवीनच अनुभव होता, कारण त्याने पण असा अनुभव पहिल्यांदाच घेतला आहे. जर तुम्हाला असं आउटिंग करायचं असेल किंवा नेचरच्या जवळ जायचं असेल तर हा बेस्ट उत्तम आहे. तर इथे आता छान लहान मुलांची संगीत खुर्ची चालू झाली आहे आणि श्रीजेला काही कळतच नव्हतं की संगीत खुर्ची कशी खेळली जाते. त्याला कळतच नव्हतं की म्युझिक आले की धावायचं असते आणि म्युझिक थांबले की थांबायचं असते. तो फक्त आपला पडतच राहत होता. तर कसंही असो, बट छोट्या मुलांनी पण खूप छान असा एन्जॉय केला तिथे. तर आता जवळपास इथे 5 वाजले होते आणि सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले होते. तर खूप छान असं यांनी छोट्या माताजींनी मस्त असं गाणं म्हटलं आहे. मग इथे छान क्लासिकल डान्स, छोट्या मुलांचे भगवद्गीतेवरचे श्लोक असे सुंदर सुंदर त्यांनी कार्यक्रम आयोजित केले. तर इथे आता आमच्या गुरु महाराजांचं जे ड्रीम स्वप्न आहे भूवैकुंठ पंढरपूर, ते प्रोजेक्ट लवकरात लवकर कंप्लीट झालं पाहिजे. त्यासाठी नरसिंह आम्ही कवच असं 21 वेळा म्हटलं होतं आणि हरी नावाचा जप केला होता. तर या नेचर जागेचे हे मालिक आहे, त्यांना इस्कॉनकडनं छान गिफ्ट देण्यात आलं होतं. तर इथे राधाराणी आणि वृंदावन चंद्राचा छान फोटो होता आणि भूवैकुंठचं कॅलेंडर होतं. तर खूप सुंदर असा आजचा अनुभव इथे घेण्यात आला होता. आणि इथे आता वाजले होते 6:30. तर इथे आम्हाला छान नाश्त्यामध्ये परत भेल गुपचूप असं दिलं होतं. त्यानंतर इथे आता कीर्तन वगैरे झालं. कीर्तन करण्यात छान असं मस्त माताजींनी डान्स वगैरे केला. प्रभूजींचा एक वेगळा ग्रुप होता. तर आजचा दिवस खूप असा आनंदमय आणि सुंदर असा अनुभव ठरला आमच्यासाठी. तर तुम्ही पण एकदा नक्की या जागी व्हिजिट करा, खूपच सुंदर असा आनंद येईल. आजचा दिवस खूप सुंदर होता, कारण वेळ कसा गेला काही माहीतच नाही पडलं. लागोपाठ छान कार्यक्रम होते, छान सुंदर कीर्तन केलं, छान नंतर नृत्य केलं. तर असेच कार्यक्रम दिवसभर झाले आणि त्यामध्येच वेळ कसा गेला काहीच कळलं नाही. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही आम्ही अनुभवल्या त्या तुमच्यासोबत आज मी शेअर केल्या. तर तुम्हाला कसा वाटला? आम्ही तर खूप छान असा अनुभव घेतला. तर जर कधी तुम्हाला पण असा अनुभव घेण्याचा चान्स मिळाला तर तुम्ही नक्की त्यांच्याबरोबर जा आणि भक्तांबरोबर यात्रा करणे किंवा कुठलीही पिकनिक किंवा कुठलंही गेट टुगेदर असू दे, ते नेहमी पॉझिटिव्हिटीरित्याच पार पडते. तर असा होता आमचा हा लोकमिलनचा कार्यक्रम म्हणजेच डिओटी गेट टुगेदर. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत हरे कृष्णा, राधे राधे, कीप चॅन्टिंग, हरी बोल.